मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत लक्ष्मी प्राप्तीसाठी कुठल्या सेवा करायचं आहे, लक्ष्मी चरित्र, लक्ष्मीचे आख्यान आणि लक्ष्मींच्या मंत्रांची स्तुती, लक्ष्मी अष्टक इंद्रांनी जे इंद्रदेवाने म्हटलेली होती त्यांच्याजवळून लक्ष्मी हिरावून गेलेली होती, तर कोणत्या मंत्राचा जप केला होता लक्ष्मी प्राप्तीसाठी, पूजा विधी स्तोत्र आणि कोणते उपाय देवी पुराणातील करावे की ज्याच्याने आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होईल। संपूर्ण जे कथा आहे तर ती श्रीमद्देवी भागवत पुराणाची मी तुम्हाला आज संपूर्ण महालक्ष्मीचे आख्यान, महालक्ष्मीचे चरित्र, स्तोत्र, मंत्र हे संपूर्ण सांगणार आहे। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। आजचा दिवस नवरात्रीमध्ये हा सर्वात जास्त पंचमी म्हटली म्हणजे सर्वात जास्त महत्त्वाचा आहे। असं नाही प्रत्येक 9 दिवस हे नवरात्रीचे महत्त्वाचे असतात, पण सर्वात जास्त पंचमीच्या दिवशी कन्याकुमारी बसवतात, कन्यांना भोजन करवतात, 9 कन्यांना नाही 9 तर 1-2 तरी करायच्या आणि जर शक्य असेल तर दररोज 2 वर्षाच्या मुलीला दररोज 9 दिवस दूध द्यावे, म्हणजे याच्याने देवी माता आपल्यावर लवकर प्रसन्न होते। तर आता आपण पुढे देवी पुराणातूनच संपूर्ण उपाय मंत्र लक्ष्मी प्राप्तीचे ऐकूया। श्री गणेशाय नमो नमः। महालक्ष्मी आख्यान। नारद म्हणाले, प्रभू, यम आणि सावित्री यांच्या संभाषणातून जी मूला प्रकृती गायत्री व सावित्री यांचे निर्मळ असे यश ऐकले, त्यांचे गुणस कीर्तन ऐकले, आता मला लक्ष्मीचे संपूर्ण आख्यान ऐकण्याची इच्छा झाली आहे। लक्ष्मी ती उत्पन्न केव्हा झाली आणि तिचे पूजन सर्वप्रथम लक्ष्मीचे पूजन कुणी व कसे केले हे स्वामी ते मला सविस्तरपणे सांगा, आणि लक्ष्मी अखंड आपल्याजवळ बरकती राहावी यासाठी कोणत्या मंत्राचा जप करावा, कोणत्या स्तोत्राचा जप करावा, संपूर्ण मला महालक्ष्मीबद्दल जाणण्याची इच्छा आहे। तेव्हा नारायण सांगू लागले, नारदा, ती गोष्ट अशी आहे की कृष्णाची देवी राधा हिच्या डाव्या अंगातून रासमंडलातून सृष्टीच्या आरंभालाच महालक्ष्मी उत्पन्न झाली। ती सर्वाधिक सुंदर असून वटवृक्षवासिनी अशी 12 वर्ष वयाची नित्य तारुण्य अवस्थेत असणारी आहे। तिची अंगकांती सफेद चाप्याप्रमाणे आहे, दृष्टी ही खिळवून ठेवणारी आहे, तर तिचे रूप आहे पौर्णिमेतील चंद्रासारखे, तिचा गोल चेहरा आहे, शारदातल्या कमळासारखे डोळे आहेत। त्याच वेळी ती 2 रूपात विभागली गेली, रूप, रंग, तेज, वय, यश, वश्रे, कृती, अलंकार व गुण यांच्यात फरकच नव्हता। स्मित, कटाक्ष, प्रेम, अनुनय सारखेच होते। उजव्या अंगातून प्रकट झाली ती राधिका व डाव्या अंगातून प्रकट झाली ती महालक्ष्मी होय। आधी राधेने कृष्णाला वरिले, नंतर महालक्ष्मीला तशी इच्छा झाली तेव्हा कृष्ण 2 रूपात प्रकटला। उजवीकडे 2 हातांच्या व डावीकडे 4 हातांचा द्विभुज कृष्णाने महालक्ष्मीचा हात चतुर्भुजामध्ये पकडलेला आहे, तर द्विभुजामध्ये डावीकडे राधाचा हात पकडला आहे आणि द्विभुज कृष्णाने महालक्ष्मीचा हात चतुर्भुजाच्या हातात दिला, जिच्यामुळे हे सर्व जग परस्परांना प्रेमदृष्टी पाहत असते। ती देवी महान असल्यामुळे तिला महालक्ष्मी असे म्हणतात। महालक्ष्मी म्हटल्याबरोबर सर्वांच्या चेहऱ्यावर एकदम तेज अलौकिक झळकते, खुशी येते, चेहऱ्यावर हसू येतं। महालक्ष्मीचं नाव असे आहे की सर्व दुःख दारिद्र्य दूर करणारे आहे। जो कोणी फक्त महालक्ष्मी महालक्ष्मी असे सुद्धा म्हणतो तरी त्याला धनाची प्राप्ती होते। ओम श्रीम नमः हा मंत्र सर्व मंत्रांमध्ये महालक्ष्मीचा मंत्र राजा आहे। ज्या घरामध्ये या ज्या स्त्रिया सतत ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करतात, या कुंकुमार्चन करतात, श्री यंत्रावर कुंकुमार्चन करतात, ओम श्रीम नमः ओम श्रीम नमः असे बोलून कुंकुमसुद्धा त्यांच्यावर श्री यंत्रावर लावतात, तरी पण त्याला धनाची प्राप्ती होते। त्या घरामध्ये कधी दरिद्रता राहत नाही असे स्वतः विष्णू भगवानांनी सांगितले। मग म्हणूनच तिला महालक्ष्मी असे म्हणतात। अशा प्रकारे राधा वल्लभ द्विभुज आहे, तर लक्ष्मी वल्लभ चतुर्भुज आहे। दोघांच्याही भोवती गोपगोपी असतात। चतुर्भुज रूप लक्ष्मीला घेऊन वैकुंठात जाऊन राहिला, पण कृष्ण व विष्णू यांच्यात फरक असा नाहीच। महालक्ष्मीने योग्य सामर्थ्याने निरनिराळी रूपे घेतली। वैकुंठात ती रमा नावाची आहे, स्वर्गात इंद्राच्या घरी संपत्तीच्या रूपात राहते आणि स्वर्ग लक्ष्मी तीच आहे। पाताळात ती नागलक्ष्मीच्या रूपाने राहते, राजाच्या घरी राज्यलक्ष्मी राहते आणि घरोघरी ती गृहलक्ष्मी या नावाने राहते। गृहिणी रूपात मंगलकारी अशी गायीमध्ये ती सुरभी नावाने राहते, यज्ञामध्ये दक्षिणा या नावाने राहते, पद्मिनीमध्ये स्त्रियांमध्ये श्री, चंद्र
चंद्र सूर्यमंडलात शोभा लक्ष्मी राहते. रत्नांमध्ये फळे उदक यात तीच असते. शिवाय तिच्याशिवाय कोणी नाही. लक्ष्मी म्हटलं म्हणजे अष्टलक्ष्मी तिचे हे रूप आहे. नवरूप हे तिचेच आहे. तर ती 9 रूपामध्ये प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या हृदयामध्ये तिच्या कर्म आणि वाणीमुळे ज्याला त्याला लक्ष्मी प्राप्त होते. जर तुमचे कर्म चांगले असले तर तुम्हाला लक्ष्मी प्रसन्न राहील. कर्म वाईट राहिले तर कधी लक्ष्मी प्रसन्न राहत नाही. लक्ष्मी कोणावर सर्वात जास्त प्रसन्न होते? लक्ष्मी सर्वात जास्त जो कोणी दया क्षमा या जर त्या गोष्टी ज्या व्यक्तीकडे राहिले, क्षमा हा शब्द ज्या व्यक्तीच्या अंगात राहिला त्याच्यावर लक्ष्मी भरभरून प्रसन्न राहते. आणि जो गर्वाने मातून गेलेला आहे, धुंद राहतो गर्वाने, त्याला खूप गर्व ॲटिट्यूड राहतो, मीचपणा, तर त्याचा गर्व कधीच म्हणजे त्याच्याजवळ लक्ष्मीच राहत नाही. रावणाचा गर्व का हरण केला? त्याची सोन्याची लंका का एवढी जळून भस्म झाली? कारण गर्वामुळे. कारण त्याच्यामध्ये अहम होता आणि मीपणा होता. केव्हा पण रावण काय म्हणायचा? मी. म्हणून त्यामुळे त्याची सोन्याची लंका जळून भस्म झाली. म्हणून गर्वामध्ये माणूस धुंद राहतो. म्हणून जेव्हा माणूस गर्वामध्ये धुंद राहतो, जी स्त्री गर्वामध्ये धुंद राहते तिच्याजवळ लक्ष्मी टिकत नाही. आली बी पण राहत नाही बरकती. इकडे आली म्हणजे इकडे गेली, इकडे आली म्हणजे इकडे गेली. तर लक्ष्मी कोणाच्या घरी बरकती म्हणून राहते? ज्या मुलांचे आई वडील जर त्यांचे कर्म चांगले राहिले तर त्या मुलांजवळ सुद्धा संपत्ती भरपूर प्रमाणात राहते. आणि असं समजून घ्या, ज्या मुलाजवळ खूप धनसंपदा आहे तर त्याच्या आईच्या पुण्यप्रतापामुळे त्याच्याजवळ धनसंपदा आहे, बापाच्या नाही. आईच्या पुण्यप्रभावामुळे मुलाजवळ धनसंपत्ती राहते. जो मुलगा खूप मोठा विद्वान चतुर असा राहतो, रूपवान राहतो, धनवान राहतो, त्याच्या आईच्या पुण्याईमुळे त्याच्याजवळ पैसा अडका बरकती राहते. हे गोष्ट पक्की निश्चित लक्षात ठेवावी. म्हणून जी आई ज्या घरामध्ये सतत श्री राम नावाचा जप लिहत राहते, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप लिहत राहते, ओम नमो विष्णवे नमा या मंत्राचा जप जी आई लिहत राहते एका वहीवर लाल पेनाने, त्याच्या घरामध्ये धनसंपदा भरभरून राहते. हे निश्चित लक्षात ठेवावे 100%. म्हणून आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी कोणाचीही चुगली नासलती न करता या मंत्राचा जप करत राहायचा. म्हणजे आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हायला सुरुवात होते, दुःख दारिद्र्य दूर होते, त्याचा मान सन्मान वाढतो, आपले मुलं जिथे जातात तिथे त्यांचा विजय प्राप्त होतो. असे या भगवती देवी भागवत पुराणामध्ये साक्षात विष्णू भगवानांनी असे सांगितले. म्हणून ही लक्ष्मी 9 रूपामध्ये राहते. प्रत्येकाजवळ कोणत्या कोणत्या रूपात राहते. शिवाय राजपत्नी, गृहिणी, धान्य, वस्त्रे, प्रावरणे, तीर्थस्थाने, देवमूर्ती, मंगल कलश, माणिक मोत्यांच्या माळा, मणी, दूध, चंदनादी, गंधद्रव्य, आषाढ, मेघ, वृक्ष अशा अनेक जागी ती राहते. प्रत्येक ठिकाणी ती दुधात पण लक्ष्मी आहे. म्हणून दूध हे देवांना सर्वात अतिशय प्रिय राहते. तीर्थस्थानांमध्ये लक्ष्मी राहते. म्हणून आपली पापं आपण धुवायला तीर्थस्थानी जातो. जो कोणी तीर्थस्थानी जाऊन गंगामध्ये स्नान करतो त्याची सर्व पापे जळून भस्म होतात आणि त्या व्यक्तीवर महालक्ष्मी प्रसन्न होते. मंगल कलश, जो मंगल कलश प्रत्येकाच्या घरोघरी नवरात्रीमध्ये स्थापना केली आहे त्या मंगल कलशामध्ये साक्षात लक्ष्मी विराजमान आहे. माणिक मोती, जे हातामध्ये आपण माणिक मोती घालतो त्याच्यामध्ये लक्ष्मी विराजमान आहे. जी माळा आहे त्याच्यात महालक्ष्मी विराजमान आहे. चंदनमध्ये महालक्ष्मी विराजमान आहे. गंधद्रव्य याच्यात महालक्ष्मी विराजमान आहे. वृक्ष अनेक जागी पवित्र वृक्षांमध्ये महालक्ष्मी विराजमान आहे. पवित्र वृक्ष कोणकोणते आहेत? तर पवित्र वृक्ष पिंपळाचे वृक्षामध्ये महालक्ष्मी विराजमान आहे. पिंपळाच्या वृक्षाखाली शनिवारी 4:30 वाजता जो कोणी दिवा लावतो त्याच्या मागोमाग महालक्ष्मी त्याच्या घरी येते. तर लांब वातीचा लक्ष्मी प्राप्तीसाठी ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करून गाईच्या तुपाचा दिवा लावायचा. गाईचा नसेल तर जे तेल असेल, तूप असेल त्याचा दिवा लावायचा. त्यात थोडे काळे तीळ टाकावे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी विष्णू भगवानांना आव्हान करायचं आणि आमच्या घरी ये आणि आमच्या घरातली दरिद्रता दूर कर असे त्या पिंपळाच्या झाडाखाली बोलायचे. म्हणजे सर्वात महत्त्वाचे वृक्ष हे पिंपळाचे वृक्ष आहे. सर्व वृक्षांमध्ये श्रेष्ठ हे पिंपळाचे वृक्ष आहे. तर त्याच्यामध्ये विष्णू भगवानांचा वास आहे. दुसरे वृक्ष म्हणजे बेलाचे वृक्ष. बेलाच्या झाडाखाली जो कोणी दुर्गा अष्टमी, नवमी, प्रदोष, शिवरात्री या काही चांगल्या शुभतिथीवर, पौर्णिमावर जो बेलाच्या झाडाखाली लांब वातीचा दिवा, कमलगट्ट्याचा मणी टाकून जर लावेल तर त्याला धनाची प्राप्ती होईल. कुबेरसारखे त्याला धन मिळेल. जर कर्ज असेल तर कर्ज दूर होईल. मनातल्या ज्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होतील. आणि आपला पदर पसरून बेलाच्या झाडाखाली तुम्हाला ओम यक्षाय
कुबेराय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी में देही देही दापय स्वाहा या मंत्राचा किमान 7 वेळा 11 वेळा 5 वेळा तरी पठण करायचं आहे। बेलाच्या झाडाखाली महालक्ष्मी अष्टकम जो कोणी पठण करतो त्याच्या घरी महालक्ष्मी विराजमान राहते। म्हणून बेलाचे झाड हे दुसरं झाड आहे। तिसरं झाड शम्मीचं झाड, ज्यांच्याकडे शम्मीचे झाड असतील या बाहेर कुठे शम्मीचं झाड असेल तर एक शम्मीच्या झाडाजवळ लांब वातीचा दिवा लावायचा। शम्मीच्या झाडामध्ये साक्षात ओम नमः शिवाय याने शिवजींचा वास आहे, तर शिवजीजवळ महालक्ष्मी विराजमान राहते। जसे महाकाली, महादेव आणि महालक्ष्मी या 3 जणांना महा हे नाव प्राप्त झालेलं आहे, म्हणून शम्मीचं हे झाड सुद्धा सर्वात मोठं पवित्र आहे। तर आता चौथा दिवा आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे। तुळशी हे सर्वात पवित्र आहे, तर तुळशीजवळ जो कोणी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या सकाळी स्नान करून जो कोणी तुळशीजवळ 11 प्रदक्षिणा घालून लांब वातीचा दिवा लावतो तरी सुद्धा त्याला धनाची प्राप्ती होते। त्याशिवाय आंब्याचे झाड सुद्धा हे खूप अति महत्त्वाचं आहे। तर आंब्याच्या झाडाजवळ आवळ्याच्या झाडमध्ये सुद्धा वृक्ष विष्णू भगवानांचा वास आहे, तर असे पवित्र झाडांमध्ये सुद्धा महालक्ष्मी राहते। मग क्षीरसागरामध्ये विष्णू जवळ पूजली जाते ती महालक्ष्मी। क्षीरसागरामध्ये सुद्धा भगवान विष्णू त्यांचे पूजन करतात। त्यानंतर मग क्रमाक्रमाने स्वयंभू मनू, ऋषी, मुनी, गृहस्थ, गंधर्व, पाताळ निवासी, नागांनी पूजा केली जाते। ब्राह्मण वर्ग भाद्रपद शुक्ल पक्ष अष्टमीला जो कोणी भाद्रपद शुक्ल अष्टमीला पूजा करतो महालक्ष्मी त्याच्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते। तर नारदा अजून पुढे ऐक तू असे विष्णू भगवान म्हणाले। त्रैलोक्यामध्ये 15 पूजा केली जाते। तर जो कोणी नवरात्रीमध्ये 9 दिवस बेलाच्या झाडाखाली दिवा लावतो लांब वातीचा तर त्याच्या घरी सुद्धा महालक्ष्मी विराजमान राहते। आणि जो कोणी पिंपळाच्या झाडाला या नीमच्या झाडाला या वडाच्या झाडाला सुद्धा या नवरात्रीमध्ये 9 दिवस जर कोणी दिवा लावतो त्याला 64 योगिनींची प्राप्ती होते। तर 64 देवींचा त्या व्यक्तीला आशीर्वाद प्राप्त होतो। म्हणून ज्या ठिकाणी त्रिदेव याने ब्रह्मा विष्णू महेश पिंपळ नीम आणि वड असे झाड असतील जर तिथं कोणी दिवा लावेल या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये अष्टमी, नवमीच्या दिवशी, पंचमीच्या दिवशी, सप्तमीच्या दिवशी तर त्याच्यावर महालक्ष्मी विराजमान राहील। चैत्रामध्ये, पौषामध्ये, भाद्रपदमध्ये मंगळवारी पूजा करतात। विष्णूने वर्ष अखेर पौषातील सूर्य संक्रांतीचा दिवस सांगितला। अजून महत्त्वाचा की संक्रांतीच्या दिवशी सर्वात जास्त महत्त्व महालक्ष्मीला दिलं गेलं आहे। तर जो कोणी संक्रांतीच्या दिवशी महालक्ष्मी अष्टकम पठण सुद्धा करतो तरी सुद्धा त्याच्यावर महालक्ष्मी विराजमान राहते। माघ महिन्यातील पौर्णिमा, जो कोणी माघ महिन्यातील जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला महालक्ष्मीची पूजा करतो या तिला पूजतो त्याच्यावर कधीच दरिद्रता येत नाही, संकट येत नाही, त्याच्यावर बी महालक्ष्मी प्रसन्न होते। मग मंगल स्वरूपा लक्ष्मीची पूजा महेंद्र तर करतोच, त्याशिवाय केदारनाथमध्ये, नीलमध्ये, सुबलमध्ये, ध्रुव, उद्दानपाद, इंद्र, बळी, कश्यप, दक्ष प्रजापती, कर्दम ऋषी, विवस्वान, सूर्य, प्रियवत, चंद्र, कुबेर, वायू, यमराज, अग्नी, नारायण तसेच वरुण हे सर्व तिची पूजा करतात। म्हणून जो कोणी या नवरात्रीच्या 9 दिवसात सुद्धा महालक्ष्मी अष्टकमचं 1 वेळा पठण करेल तरी पण त्याच्यावर महालक्ष्मी विराजमान राहील असे स्वतः विष्णू भगवानांनी सांगितले। तर ही महालक्ष्मी जो कोणी त्याची मन वाणी पवित्र राहतो, दया हा शब्द राहतो, क्षमा हा शब्द राहतो, त्याच्यावर महालक्ष्मी लवकरात लवकर प्रसन्न होते। तर या नवरात्रीच्या पवित्र दिवसात जो कोणी नवदुर्गामध्ये या कुठे मंडपामध्ये नवदुर्गा बसली आहे तिथे जाऊन सुद्धा एक दीप महालक्ष्मीचा लावून येतील तरी पण त्याच्यावर महालक्ष्मी प्रसन्न होईल। तर नवरात्रीच्या काळात लक्ष्मीची पूजा नियमानुसार करावी। लक्ष्मी मातेला संपत्तीची देवी असे सुद्धा म्हटले जाते। ज्या व्यक्तीवर लक्ष्मी देवीची कृपा असते त्यांना आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमी भासत नाही आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही। देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीमध्ये कोणत्याही या दिवशी पंचमीपासून तुम्ही कोणत्याही दिवशी तुम्ही 4 पैकी हे उपाय सुद्धा करू शकता। तर उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते। तर आता आपण या देवी भागवत पुराणातील हे उपाय ऐकूया। जर तुम्ही धार्मिक मान्यतेनुसार मातेला लाल वस्त्र जर तुम्ही अर्पण केले, या लाल चुनरी मातेला अर्पण केली तर तुम्ही आईला जर चुनरी दिली, ओढणी दिली त्याच्याने सुद्धा आई भगवती लवकर प्रसन्न होते आणि आईची विशेष कृपा प्राप्त होते आणि सर्व आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते आणि धनाची प्राप्ती होते। लक्ष्मी देवीला लाल फूल अर्पण करा। शुक्रवार म्हणा,
या नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी तुम्ही देवीला लाल फूल अर्पण करा. शक्य असल्यास मातेला लाल फुले अर्पण करावीत आणि भगवान विष्णूची सुद्धा माता लक्ष्मी सोबत पूजा करावी. तर धनप्राप्तीसाठी भगवान विष्णूची पूजा अत्यंत महत्त्वाची आहे. विष्णूची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. ज्या घरामध्ये विष्णू सहस्र नावाचं पठण केलं जातं, या विष्णू भगवानांची जास्त सेवा केली जाते, त्या घरामध्ये माता लक्ष्मीला बोलवण्याची जरूरत नाही राहते, तिची चालून येते. तर अशा आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी नवरात्रीमध्ये लक्ष्मी आणि भगवान विष्णूची सुद्धा पूजा करा. खीर प्रसाद दाखवा. नवरात्रीमध्ये देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा. हा उपाय केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात आणि धनाची प्राप्ती होते. तर आपल्याला हे नवरात्रीमध्ये सुद्धा असे उपाय करायचे आहेत, तर त्याच्याने देवी माता लवकर प्रसन्न होईल. तर नवरात्रीमध्ये रोज सकाळी स्नान केल्यानंतर देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर कलशात हळदीचे पाणी भरून ठेवावे. त्यानंतर मनातल्या मनात देवी लक्ष्मीचे आव्हान करावे. काही काळ पाणी तसेच ठेवावे आणि त्यानंतर घराच्या मुख्य द्वारावर पाणी शिंपडावे. यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि धनधान्याची आपल्याला कधी कमी भासत नाही. तर हा उपायसुद्धा तुम्ही या नवरात्रीमध्ये कोणत्याही एका दिवशी करू शकता. तर असे बरेच काही उपाय आहेत या लक्ष्मीच्या आख्यानमध्ये. आता दुर्वासा मुनीने इंद्राला शाप का दिला आपण ते ऐकूया. तर त्याच्याने इंद्रापासून लक्ष्मी कशी हिरावून गेलेली आहे. तेव्हा नारदाने पुन्हा प्रश्न केला, अहो नारायण मुनी, वैकुंठवासिनी व नारायणाची आवडती व अधिष्ठात्री सनातनी महालक्ष्मी पुन्हा भूमीवर क्षीरसागराची कन्या झाली. ती कोणत्या कारणामुळे क्षीरसागराची कन्या झाली, तसेच सर्वप्रथम तिची स्तुती कुणी केली ते तुम्ही सांगू शकाल का? मग नारायण बोलू लागला, ठीक आहे, तर मग ऐक. एक वेळ दुर्वासाच्या शापामुळे इंद्र राज्यभ्रष्ट झाला. त्या कारणाने देव मृत्यूलोकी जाऊन राहिले. लक्ष्मीने रागाने व दुःखाने स्वर्ग सोडला आणि ती वैकुंठात निघून गेली. त्यावेळी सर्वांना दुःख झाले. ते ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवासह ते सर्वजण त्यावेळी अत्यंत दीनवान आणि तोंडाला कोरड पडलेले असे देव परमपुरुष नारायणाला शरण गेले. तोपर्यंत ती लक्ष्मी सागराच्या घरी कन्या रूपाने जन्मली होती. नंतर देव दैत्य यांनी क्षीरसागरात घुसळून महालक्ष्मीला प्राप्त केली. विष्णूने देवांना वर दिला व क्षीरसागरातील विष्णूला वनमाला देऊन ती संतुष्ट केली. ज्यावेळेस समुद्र मंथनमधून 14 रत्न निघाले, तर त्या 14 रत्नांमधून महालक्ष्मी सुद्धा निघाली. तर ती महालक्ष्मी विष्णूला अर्पण करण्याचे सांगितले. तर ती महालक्ष्मी वनमाला घेऊन विष्णूला वनमाला देऊन संतुष्ट केले. नारदा, त्यानंतर देवांनी आपले राज्य दैत्यांकडून मिळवले व लक्ष्मीचे पूजन करून ते सुखी झाले. मग काय घडले आणि नंतर देवांनी महासागर कसा काय घुसळला, पुन्हा कोणत्या स्तुतीमुळे महालक्ष्मी इंद्रासमोर प्रकट झाली, तसाच इंद्र व दुर्वासा यांचा संवाद सुद्धा सांगा. मग नारायण मुनी सांगू लागले, एकदा त्रैलोक्याधिपती इंद्र मद्यपान करून धुंद झालेला होता. तसाच रंभेला सोबत घेऊन तो महाअरण्यात क्रीडा करीत होता. त्याचवेळी योगायोगाने महर्षी दुर्वासा त्या वनात कैलासाकडे निघून गेले. त्या समयी त्यांना इंद्राने दुरून पाहिले. धावत येऊन त्याने महर्षींना व त्यांच्या शिष्यांना वंदन केले. दुर्वासाने प्रसन्न होऊन त्यांच्या हाती जरा मरणापासून सोडवून मोक्ष देणारे असे पारिजातकचे एक फूल प्रसाद म्हणून दिले. इंद्राने धुंदीत असल्यामुळे ते फूल आपल्या हत्तीच्या मस्तकावर फेकून दिले. त्याचा परिणाम असा झाला की हत्ती फुलाच्या स्पर्शामुळे विष्णूसारखा समर्थ बनला व इंद्राचा त्याग करून त्याने वनात दूर निघून गेला. इंद्र त्याला आवरू शकला नाही. आपण दिलेल्या प्रसादाची अवहेलना केलेली पाहून दुर्वासा संतापले. त्यांनी इंद्राला शाप दिला. तो असा दिला की, अरे तुला वैभवाचा माज चढलाय, गर्व झालाय, म्हणून मी दिलेला पुष्पप्रसाद हत्तीच्या मस्तकी तू ठेवलास. अरे नैवेद्य, प्रसाद, फूल अगर तीर्थ असले तरी ते सेवन केले पाहिजे, नाहीपेक्षा मग ब्रह्महत्येचे पाप लागते. तर असा तू उन्मत्त असल्या कारणाने वैभव, बुद्धी व राज्य गमावशील. अरे जर तू त्या प्रसादाचा स्वीकार केला असतास तर तुझ्या 100 पिढ्यांचा उद्धार झाला असता आणि तूही जीवनमुक्त झाला असता. जो कोणी नारायणाची पूजा करून स्तुती करतो किंवा फक्त वंदनसुद्धा नारायणाला करतो तरी सुद्धा तो विष्णू तुल्य होतो आणि त्याच्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते. त्याच्या केवळ स्पर्शाने तीर्थक्षेत्र पावन होऊन जातात. जो विष्णू भगवानांचं नामस्मरण करतो आणि त्याचा कोणी स्पर्श केला तरी त्याला सर्व तीर्थक्षेत्राचे पुण्यफळाची प्राप्ती होऊन जाते. भूमीसुद्धा त्याची पवित्र होते. एवढेच नव्हे तर सर्व प्रकारच्या अपवित्र अन्नाचे जर सेवन करणारा सुद्धा असला तरी सुद्धा तो विष्णू भगवानांच्या एका वेळेस नामस्मरण करण्याने तो पवित्र होतो. आता तुला एक उदाहरण सांगतो. वेश्याकडचे, आवरीचे, शुद्धाघरचे अन्न
श्राद्ध, देवीला नैवेद्यानं दाखवलेले अन्न, विनाकारण मारलेल्या प्राण्यांचे मांस, शिवलिंगावर वाहिलेले अन्न, शूद्राचे पुरोहित करणारे दिलेले अन्न, चिकित्सिक पूजा घरचे अन्न, कन्या विकणाऱ्यांचे अन्न, कुटीचे अन्न, उष्टे अन्न, शिळेपाके अन्न, पंक्तीतील टाकलेले उष्टे अन्न, शिद्रणीच्या ब्राह्मणीचे अन्न, बैलांना राबवणाऱ्या ब्राह्मणाच्या घरचे अन्न, मुंजन झालेल्या ब्राह्मण घरच्याचे अन्न, प्रेत दहन विधी करणाऱ्या ब्राह्मण घरच्यांना, त्याचप्रमाणे मित्रद्रोही, कृतज्ञ, विश्वासघाती, खोटी साक्ष देणारा अशा सारख्यांचे जर अन्न जर खाण्यात आले तो सुद्धा दोष नष्ट होतो एका वेळेस विष्णू भगवानांचं नामस्मरण करण्याने. जो कोणी व्यक्ती एक वेळा सुद्धा विष्णू भगवानांचं नाव घेऊन घेईल तरी त्याचे जेवढे मी जे सांगितले आहे तेवढे दोष त्याचे क्षणभरात नष्ट होतात. तर मी दिलेला एका फुलाचा तू अपमान केला, अगदी चांडाळ असून जरी तो हरिभक्त झाला तरी त्याच्यामुळे कोटी वंशाचा उद्धार होऊन जातो, त्याला नरक यातना होत नाही. हरीची भक्ती न करणारा स्वतःचा उद्धार करू शकत नाही, पण चुकून का होईना पण त्याच्या तोंडून विष्णू भगवानांचं नामस्मरण आणि विष्णू नैवेद्य किंवा निर्माल्य सेवन केले तरी तो 7 जन्मामधले पापातून निसंशय मुक्त होतो आणि 7 जन्माचे दुःख दारिद्र्य त्याचे दूर होते. मूर्खा, ज्या अर्थी मी दिलेले विष्णू निर्माल्यातील फूल तू हत्तीच्या डोक्यावर फेकून दिले, ते विष्णूचे फूल होते पारिजातकचे, तर मी ते तुला दिले आणि तू फेकून दिले हत्तीच्या डोक्यावर. त्या अर्थी तुला लक्ष्मी सोडून चालली जाईल. अरे, मी नारायणाचा भक्त आहे, दुर्वासा आहे, मी नारायणाचा भक्त आहे. स्वयं देव, ब्रह्मदेव, यम, वर्धव्य, काळ यांना मी जुमानत नसतो, तर तुझा पिता जो प्रजापती कश्यप तो माझा काय बिघडू शकेल? तुमचा गुरु जो बृहस्पती आहे तो माझा खिचगणित सुद्धा नाही. इंद्रा, हे फूल ज्याच्या मस्तकावर पडेल तोच सर्वत्र पूजला जाईल. एवढे ऐकल्यावर इंद्राची धुंदी एकदम खडकलून उतरून गेली. मुनीच्या चरणावर रडत रडत पडला, रडत सांगू लागला, मला क्षमा करा, मला क्षमा करा. कारण त्याचे ऐश्वर्य किंवा विपत्ती चालली गेली होती किंवा त्याच्या विपत्ती दोन्ही बीज त्याचे हेच ऐश्वर्याची मस्ती ही ज्ञान नष्ट करते. तीच मुक्ती मार्गावरील कुराण आणि भक्ती मार्गावरची अडचण आहे. दुर्वासा बोलले, तू खरेच बोलला आहेस. जन्म, मरण, जरा व रोगादीचे बीज तेच आहे. संपत्तीची झापड डोळ्यावर असली की माणूस आंधळा होतो, गर्वाने माजून जातो. ज्याच्याजवळ भरपूर संपत्ती राहते तो माणूस आंधळा होतो आणि मांजून जातो व मुक्तीचा मार्ग त्याला दिसेनासा होतो. संपत्ती व विषय यांची धुंदी असलेल्या दारुड्याप्रमाणे असतो. बांधवाच्या गराड्यात हसूनही तो एकाएकी असतो. त्याला विषय भोगापुढे मुक्तीमार्गी दिसतच नव्हते. विषय अंध पुरुष, राजसी व तामसी असे 2 प्रकारचे आहेत. जे शास्त्र जाणतात ते राजसी व न जाणणारे ते तामसी असे समज. तुम्हाला सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण असे 3 प्रकार मी खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितले आहे. बऱ्याच काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण विष्णू भगवानांमध्ये, रजोगुण ब्रह्मदेवामध्ये आणि तमोगुण महादेवामध्ये, तर मी ही तुम्हाला बऱ्याच काही व्हिडिओमध्ये सांगून दिलेली आहे. पण आता नवीन कोणी आलेले असतील जे माझे भाविक भक्त त्यांना माहीत नसणार. पण हे 3 कसे काय आहे याची की एक मोठी कथा आहे. मध्येच आपला हा महालक्ष्मीचा आता आपलं आख्यान चालू आहे की मनुष्य दरिद्री का होतो आणि मनुष्य श्रीमंत का होतो आणि कोणत्या मंत्रस्तोत्रामुळे मनुष्य श्रीमंत होतो आणि लक्ष्मी अखंड आपल्याजवळ राहते. तर मग तो मध्येच तो इंट्रो लॉंग होऊन जाईल, कारण की 15-20 मिनटाचा तो आपला इंट्रो होऊन जाईल. राजसगुण, तामसगुण आणि सत्वगुण याची मोठी कहाणी 15-20 मिनटापेक्षा सुद्धा जास्त होऊन जाईल, म्हणून मी सांगत नाही. पण सत्वगुण विष्णू भगवानांमध्ये, रजोगुण राजासारखे ब्रह्मदेवामध्ये आणि तमोगुण मीपणा, अहमपणा महादेवामध्ये. म्हणून ज्या वेळेस सृष्टीची उत्पत्ती झाली होती, यज्ञ करायचे होते सृष्टीचे, त्यावेळेस भृगु ऋषींनी विचार केलेला होता की आपल्याला कोणाला निवड करायची या सृष्टीच्या पालन करता. तर या सृष्टीच्या पालनहारासाठी हे जे यज्ञ ऋषी मुनी करत आहे त्यांच्या मर्जीने, तर हे यज्ञ हे जे पूजा करत आहे ते कोणाला समर्पण होत आहे, ते कोणाला समर्पण होत नाही आहे. त्यासाठी त्यांनी विचार केला होता की आपण या सृष्टीसाठी कोणीतरी निवड करावी, म्हणजे तो सृष्टीचा भार पूर्ण सांभाळेल आणि जो व्यक्ती पूजा करेल तर त्याच्या अकाउंटला त्या देवाचे पुण्य जमा होईल.
तर अशा आपण त्यांनी विचार केलेला होता. तर मग ते परीक्षा घेण्यासाठी निघालेले होते. अगोदर ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला त्यांनी धुतकारून ब्रह्मदेवाने भृगु ऋषीला धुतकारून दिलेले होते. तिथं त्यांचा मोठी कथा आहे, शॉर्टकटमध्ये सांगते. तर तिथं त्यांना धुतकारून दिले होते. तिथे त्यांचा अपमान झाला. तर त्यांच्यामध्ये रजोगुण म्हणजे राजासारखे गुण होते. तर भृगु ऋषींनी त्यांना श्राप दिला होता की या धरतीवर, या भूवर ब्रह्मदेवाचं एक पण मंदिर राहणार नाही आणि त्यांची पूजा होणार नाही. मग ते गेले होते कैलास पर्वतावर. तिथे शंकर हे पार्वतीसह बसलेले होते आणि एकाएकी त्यांनी डायरेक्ट मध्ये चालले गेले, म्हणजे त्यांच्या कक्षमध्ये चालले गेले. त्यामुळे शंकराला खूप राग आला आणि त्यांनी त्रिशूल त्या भृगु ऋषीवर उचलले मारायला. त्यावर भृगु ऋषींनी शंकराला श्राप दिला, महादेवाला, की या भूलोकावर तुझ्या पूर्ण स्वरूपाची पूजा होणार नाही, तुझी फक्त लिंग स्वरूपामध्ये पूजा होईल. जितके बी 12 ज्योतिर्लिंग आहेत ते फक्त लिंगच राहतील. तुझा फेस, तुझा चेहरा, पूर्ण लिंग, पूर्ण रूपाची अवताराची पूजा आणि एक पण मंदिर राहणार नाही असा श्राप दिलेला होता. आणि तुझ्या लिंग स्वरूपातच पूजन होईल. तुझ्यामध्ये तमोगुण आहे, ब्रह्मदेवामध्ये रजोगुण आहे. मग भृगु ऋषी गेले विष्णू सागरामध्ये, म्हणजे क्षीरसागराजवळ. तर विष्णू भगवान हे क्षीरसागरामध्ये झोपलेले होते. मंद मंद आंखे असे त्यांची दिसत होती. महालक्ष्मी त्यांचे चरणकमल दाबत होती. तर भृगु ऋषींना असं वाटलं की विष्णू भगवानांनी माझ्याकडे बघितलं पण माझ्याकडे न बघितल्यासारखं केलं आहे. त्यामुळे त्यांना खूप राग आला त्यांचा. कारण 2 ठिकाणी अपमान झाल्यामुळे त्यांच्या डोक्यात ते सतत किडे चालत होतं की बा माझा इथं अपमान झाला, आता विष्णू भगवान बी माझा अपमानच करेल. एखाद्या व्यक्तीला कसं कोणी अपमान करत राहतं, एकाने केलं दुसऱ्याने केलं, मग त्याच्या डोक्यात तेच किडे वळवळ करतात की नाही माझा इथं पण अपमान होईल, याने माझा अपमान केला, त्याने माझा. कारण त्याच्या धुंद तेच चालू राहते. तसं विष्णूकडे बी गेले तर त्याच्या डोक्यात तेच होतं भृगु ऋषींच्या. तर मग भृगु ऋषींनी आव बघितला नाही, ताव बघितला नाही आणि सीधा वक्षस्थलावर विष्णूंच्या छातीवर लात मारून दिली. तर त्याच्या कारणाने विष्णू भगवानांनी भृगु ऋषींचा पायाचा अंगठा जो आहे तो दाबला आणि त्याचा अंडकोश फोडला. त्यामुळे त्यांची जी धुंद होती, त्यांचा जो संताप होता तो उतरून गेला होता. आणि मग भृगु ऋषींना अजून विष्णू भगवानांनी सांगितलं की हे भृगु देवता, तुम्हाला माझा प्रणाम आहे. तुमच्या पायाला तर नाही चोट आली, तुमच्या पायाला तर नाही दुखलं, तुमचा पाय तर नाही सुजून गेला, तुम्ही मला लात मारली ना तर तुमचा पाय सुजला असेल, असे विष्णू भगवानांनी स्वतःहून म्हटले. तरी तर त्यावेळेस भृगु ऋषींना त्यांचा खूप म्हणजे अपमानिस्पद वाटलं की आपण हे काय केलं. वक्षस्थलावर स्त्रीचं चिन्ह आहे विष्णू भगवानांच्या, त्या स्त्रीच्या चिन्हावर आपण लात मारून दिली. तरी पण त्यांनी प्रणाम करून त्यांना जे सांगितलं की तुम्ही कोणत्या कामासाठी माझ्याकडे आला आहात भृगु ऋषी, तर सांगा. तुम्ही मला लात मारली पण तुमच्या पायाला तर वेदना नाही झाल्या ना. हे ऐकून आणि हे बघून त्यांना खूप आश्चर्य वाटलं की हे तर सत्वगुण आहे विष्णू भगवानमध्ये. तर हे सृष्टीच्या पालनहार करता, सृष्टीचा सर्व भार, सृष्टीचं सर्व सांभाळणं हे विष्णू भगवानाला सोपलं जाईल. म्हणून हे संपूर्ण जगत पालनहार करता हे विष्णू भगवानाला निवडलं गेलेलं आहे. खूप मोठी कथा आहे, तर मी तुम्हाला ही शॉर्टकटमध्येच सांगितली तरी. तर म्हणून सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण अशा 3 गुणांचा या संदर्भ सांगितला आहे इथे बी दुर्वासा ऋषीने. आणि तिथं भृगु ऋषींनी सांगितले. ऋषींचे नावं पण लक्षात ठेवायचे. केव्हा कोणत्या ऋषीच्या नावांचं आपण स्मरण केलं तर आपले सर्व पापे जळून भस्म होतात. कोणत्या ऋषीचं नाव घेतल्याने आपल्या घरात चांगलं पॉझिटिव्ह वातावरण होतं, लक्ष्मीची प्राप्ती होते. तर असे ऋषींचे नावं फक्त मी सांगत आहे आणि तुम्ही ऐकताय, श्रवण करता, ही चांगली गोष्ट आहे. पण हे नावंसुद्धा ऋषींचे खूप महान असतात. एक वेळा बी भृगु ऋषींचं नाव घेतलं तरी सर्व पापे जळून भस्म होतात. दुर्वासा ऋषींचं नाव घेतलं तर लक्ष्मीची प्राप्ती होते. आणि किन्व मुनीच्या आश्रमात जिथे आपले ये राहत होते, रामाच्याच पदस्पर्शाने अहिल्या शिळा होऊन गेली होती तर किन्व मुनीच्या ऋषीमध्ये, तर तिथे ते सुद्धा नाव आपण घेतले तर त्याचे सुद्धा पापे जळून भस्म होतात. तर अहिल्याच्या शिळा होऊन पडलेल्यामुळे रामाने कसा पदस्पर्श केला तिथलं सुद्धा आपण टॉपिक काढला. या स्मरण मात्रे आपले पापे जळून भस्म होतात. असे बरेच काही ऋषी आहेत की त्यांचे नावं दैत्य शुक्राचार्य, हे दैत्यांचे होते शुक्राचार्य, बृहस्पती देवता, असे काही ऋषींचे जे नावं आहेत तर ते अत्यंत महत्त्वाचे नावं असतात. तर ते नावं सुद्धा आपण श्रवण करायला हवी, वारंवार आठवण करायला हवी, त्यांचं पठण करायला हवं वारंवार, तर म्हणजे आपल्या तोंडात राहतात. आणि आठवण ठेवावी की कोणत्या ऋषींनी कोणते कार्य केलेले आहे हे सुद्धा सर्वात मोठी गोष्ट आहे. उलटं सुलटं असं काही नाही आहे, कथा व्यवस्थितच सांगायला पाहिजे. दुर्वासा ऋषीने इंद्राला श्राप दिल्यामुळे दुर्वासा ऋषी इंद्रापासून लक्ष्मी हिरावून गेली होती. भृगु ऋषींनी
ब्रह्मदेवाला श्राप दिला आणि महादेवाला श्राप दिल्यामुळे ब्रह्मदेवाचं मंदिर बनलं नाही, महादेवाचं पूर्ण स्वरूपामध्ये मंदिर बनलं नाही, लिंग स्वरूपात पूजले गेलेले आहे. असे काही ऋषींचे जे नावं आहेत तर ते जिथे पाहिजे तिथेच पाहिजे. दैत्य शुक्राचार्य राजा बळी जेव्हा हा दानवीरमध्ये होता, वामन रूपामध्ये बटूक ज्यावेळेस 3 पावले धरती घ्यायला आला होता, तर दैत्य शुक्राचार्यनी झारीमध्ये लपून संकल्प घेण्याच्या वेळेस त्यांनी झारीमध्ये लपून गेलेले होते आणि मग दर्भाच्या काडीने वामन अवतारात विष्णू भगवानांनी त्यांच्या झारीला छेद पाडला आणि मग संकल्प घेतला. तर हे जिथे ऋषींचे नावं जे काही कथा आहेत तर ते नावंसुद्धा खूप महत्त्वाची असतात, कारण आपल्या जीवनामध्ये ऋषी मुनी हे खूप महत्त्वाचे असतात, कारण की त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला काय भेटतं, ज्ञानाची प्राप्ती होते. आणि जेवढे ज्ञान घेतले, जेवढे श्रवण केले तेवढे कमी आहे. जेवढे आपण श्रवण करतो, जेवढे आपण बोलतो तेवढी आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते आणि आपली बुद्धी प्रखर तेज होते. तर अशा या महत्त्वाचे ज्या ऋषींचे नावं आहेत तर ते असे आहेत. मग नंतर भृगु ऋषींनी सांगितले की या विष्णूच्या पालनहारसाठी विष्णू भगवान चुनले जातील असे भृगु ऋषींनी सांगितले. म्हणून तेव्हापासून या विष्णू भगवानांवर संपूर्ण पालनहारचा जिम्मेदारी आलेली आहे. पण काय झालं, भृगु ऋषींनी तर त्यांच्या वक्षस्थलावर लाथ मारून दिली. तिथेच महालक्ष्मी विष्णू भगवानांच्या पाय चेबीत होती, दाबत होती. तर लक्ष्मीला हे सहन झालं नाही. कोणतीही बायको आपल्या नवऱ्याचा अपमान कोणी दुसरा करेल तर ती माझ्यांपासून तर तुमच्यांपर्यंत हर एक स्त्री आपल्या नवऱ्याचा अपमान दुसऱ्याकडून सहन होत नाही. नवरा गुच्चूप बसून जाईल पण बायकोला खलबली होऊन जाते, कारण ती नवऱ्याचा अपमान, मग तो तिचा नवरा कसा पण असो, चांगला असो वाईट असो, कसा पण असो, पण प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याचा अपमान कधीच सहन करत नाही. हे अटल सत्य आहे. कारण स्वतः पार्वती माताने म्हणजे हिमालयाने त्याच्या जावयाचा अपमान केला होता. पार्वती मातेचा ज्या वेळेस दक्षाचा जो यज्ञ होता दक्ष राजाचा, त्यावेळेस पार्वती माता त्या यज्ञाच्या पूजनासाठी गेली, तर दक्ष राजाने महादेवाचा अपमान केला. तर पार्वती माताने यज्ञामध्ये उडी टाकून दिली, कारण तिला तिचा नवऱ्याचा अपमान सहन झाला नाही. तसं लक्ष्मीला पण विष्णू भगवानांचा अपमान सहन झाला नाही, कारण ऋषी आले आणि लाथ मारून दिली विष्णू भगवानांच्या वक्षस्थलावर. जिथं स्त्री नाव राहतं हृदयावर, तिथे माझ्या स्त्रीच्या चिन्हावर देवी संतापली, क्रोधित झाली. विष्णू भगवानाला बी उने दुने बोलली की तुम्ही असेच आहात, तुम्ही तसेच आहात, तुम्ही तसे. खूप मोठी कथा आहे, सांगेल एका दिवशी, तरी पण शॉर्टकटमध्ये सांगते. मग तुम्ही असेच आहात, तुम्ही तसेच आहात, तुम्हाला काय, तुम्हाला तर ढोंग करायची आदत आहे, तुम्ही एका भृगु ऋषीच्या पायाची लाथ खाऊन घेतली, हे मला सहन झालं नाही. पण माझा हा श्राप आहे. महालक्ष्मी म्हणते माझा हा श्राप आहे. जो भृगु ऋषी ब्राह्मण जातीचा माझ्या नवऱ्याच्या विष्णूच्या वक्षस्थलावर जिथे स्त्रीचं चिन्ह आहे तिथे लात मारली, हा भृगु ऋषी आणि ब्राह्मण जातीचा प्रत्येक ब्राह्मण जाती दरिद्रे राहील. काय सांगितलं महालक्ष्मीने, जो पण ब्राह्मण आहे तो दारिद्र्य राहील, धनहीन राहील, त्याच्याजवळ धनसंपदा राहणार नाही. कारण याने माझ्या वक्षस्थलावर म्हणजे माझ्या विष्णूच्या वक्षस्थलावर लात मारली आणि जिथे स्त्रीचं चिन्ह आहे तिथे लात मारली. म्हणून आजपासून जितके बी ब्राह्मण आहेत ते दरिद्र राहतील, त्यांची विद्या बेचतील, तरच त्यांना दान दक्षिणामध्ये जे कोणी त्यांच्या हिशोबाने दक्षिणा देतील तेवढंच धन येईल, त्यांच्याजवळ धन राहणार नाही. जेव्हा जेव्हा त्या विद्या बेचतील, कुठं मंत्र जप पठण पाठ यज्ञ होम हवन करतील, तेव्हाच त्यांना दक्षिणा भेटेल, नाहीतर यांना पैसे भेटणार नाही, यांच्याजवळ धन राहणार नाही. हा माझा श्राप आहे. तर आजपासून या पृथ्वीवर ब्राह्मण जाती दरिद्रे होतील, असा श्राप देऊन महालक्ष्मी वैकुंठ लोकामधून भूलोकावर आली. कोल्हापुरम स्थान, कोल्हापूर जिथे महालक्ष्मीचं मेन स्थान आहे, तर त्या कोल्हापुरममध्ये महालक्ष्मी बसून गेलेली आहे. तर अशी ही कथा आहे महालक्ष्मीची पण. तर खूप मोठी आहे, तरी 1-1.5 घंट्याची कथा होती ही. मी तरी पण तुम्हाला खूप कमी टायमामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला, कारण की आपलं अजून आख्यान पूर्ण बाकीचं लक्ष्मीचं, तर म्हणून मी तुम्हाला कमीच सांगितलं.
मग महालक्ष्मी वैकुंठ सोडून येऊन गेली. म्हणून सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण असे 3 गुण आहेत. तर आता तुम्हाला थोडी माहिती समजली असेल की सत्वगुण, रजोगुण, तमोगुण काय आहे. मग दुर्वासा ऋषी सांगतात की कर्माप्रमाणे वेगवेगळ्या योनीमधून मनुष्य भटकत राहतो आणि त्याला लक्ष्मीची प्राप्ती होते. नंतर पुढे केव्हा तरी ईश्वराची कृपा जर झाली, त्याला जर सत्संगाचा लाभ झाला, कुठे काही पुराणं चालू आहे त्याने श्रवण करून घेतले, कुठं काही सत्संग चालू आहे त्याने श्रवण करून घेतले, त्या पुण्याईमुळे त्याला चांगला जन्म मिळतो, चांगल्या कुलमध्ये त्याला जन्म मिळतो, जो हजारो लोकात क्वचित एखाद्याला मिळतो, जो सत्संग करतो आणि जो देवी भागवत पुराण या कुठलेही पुराण असो तो श्रवण करतो, तर त्याचा मुक्तीचा मार्ग उघडा होऊन जातो. त्याला जीवन बंधन मुक्त होऊन तो मोक्षाची प्राप्ती होते, वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. मग असे ऐकल्यावर इंद्राच्या मनात खूप विरक्ती दाटून आली. तो तिथून परत फिरला. अमरावतीपाशी जाऊन पाहतो तर काय, सर्वत्र दैत्यांचे साम्राज्य माजलेले होते. कारण त्याच्याजवळून लक्ष्मी चालली गेलेली होती दुर्वासाच्या श्रापेमुळे. तर तिथे आता दैत्यांचे साम्राज्य, खूप भांडणं, खूप झगडे, खूप काही उनधुनं बोलणं. जिथे लक्ष्मी राहत नाही तिथे रोज भांडणं होतात. तिथे दरिद्रता राहते. दरिद्रताला लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी, तिला फक्त भांडणं आवडतात, घाण आवडते, खरगटं उष्ट पडलेलं आवडतं, स्वच्छता आवडत नाही. जिथे लक्ष्मी ज्या घरात राहते त्या घराच्या बाईला उष्टे भांडे आवडणार नाही, पसारा झालेला आवडणार नाही, काही उनधुनं कोणाला बोलणार नाही. तिची वाणी एकदम चांगली राहील, कारण तिच्या घरात लक्ष्मी आणि तिच्या शरीरामध्ये, तिच्या अंगामध्ये, तिच्या हृदयामध्ये लक्ष्मीचा अंश राहतो. लक्ष्मी सूक्ष्म रूपाने तिच्या हृदयात राहते, म्हणून तिला स्वच्छता आवडतो. आणि जिच्या हृदयामध्ये अलक्ष्मी आहे, तिला घाणेरडे कपडे, घाणेरडे बोलणे, शाप शिवीगाळ करणे असे आवडते. तसं या इंद्रलोकामध्ये संपूर्ण दैत्याचे साम्राज्य झाले होते आणि भांडणं चालू होती. अशी दुर्दशा पाहून तो बृहस्पतीपाशी गेला. इंद्र काय झाला, अशी दुर्दशा पाहून बृहस्पतीपाशी गेला. त्यावेळी देवगुरु मंदाकिनी नदीत उभा राहून ध्यानात मग्न होता. त्याची दृष्टी सूर्यावर खिळलेली होती. तपवृद्ध, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध अशा त्या करुणासागर गुरुला पाहताच त्यांची समाधी उत्तरेपर्यंत इंद्र थांबून राहिला. देवगुरु ध्यान संपून पाण्यातून बाहेर येताच इंद्राने त्याच्या पायावर लोळण केली आणि दुर्वासाकडून मिळालेल्या शापाचा सर्व वृत्तांत रडत रडत त्याला सांगितला. त्याचप्रमाणे उशाप व ज्ञान मिळाले तेही सांगितले. अमरावतीची दुर्दशाचे वर्णन केले. वाचस्पती देवगुरूला इंद्राचा राग आला. तो लाल भडक झाला नेत्रांनी पाहात. तो म्हणाला त्याच्यावर डोळे ताणत, इंद्रा, तुझे म्हणणे मी ऐकले. आता रडणे पुरे कर आणि मी जे काही सांगणार आहे ते आता तू ऐकून घे. आणि केव्हाही संकटात डगमगत नसतो. विपत्ती काय आणि संपत्ती काय दोन्ही क्षणभंगर आहेत. आपल्याच पूर्वकर्माची ती फळे असल्यामुळे त्याचे कर्तृत्व आपल्याकडेच असते. जन्मोजन्मी हेच रहाटे गाडगे आपल्याच पूर्वकर्माची ती फळे असल्यामुळे त्याचे कर्तृत्व आपल्याकडेच असतात. सुख व दुःख हे आळीपाळीने येत असतात. त्याच्यात वाईट वाटून घेण्यासारखे काय आहे. आपण केलेली कर्म भोगावी लागतात असे मुळी शास्त्र वचनच आहे. भोगल्याशिवाय कर्म नष्ट होत नाही. मग कोटी कल्प त्यासाठी थांबावे लागले तरी इलाज नसतो. सतकृत्य अगर दुष्कृत्य ते भोगावेच लागते असे कृष्ण परमात्म्याचे वचन आहे. सामवेदात ब्रह्मदेवाला उद्देशून ते सांगितले आहे. जन्म कुठेही मिळो, ब्राह्मणाचा आशीर्वाद अगर शाप मिळो, महालक्ष्मी मिळो अगर दरिद्रता मिळो, याच्या मुळाशी कृतकर्म कर्मामुळे ज्याला त्याला लक्ष्मीची प्राप्ती होते. तर ही लक्ष्मीची प्राप्ती ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्मामुळेच म्हणून ही लक्ष्मी ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या प्राप्तीमुळे मिळते. परिस्थितीनुसार कमी जास्त प्रमाणात कर्म होत असतात. ती कशी ती ऐक. वस्तूच्या दानाचे पुण्य 1 पट मिळते, परंतु तेच दान जर अमावस्या, संक्रांत अशा पुण्यतिथीला दिले तर त्याचे 100 पटीने फळ मिळते. चातुर्मासातील पौर्णिमेला केलेल्या तेवढ्याच दानाचे फळ अनंत पटीने मिळते, तर ग्रहणातल्या तेवढ्याच दानाचे फळ कोटी पट मिळते. पात्राप्रमाणे दानाचे तसेच आहे. सामान्य गरजूला दिलेल्या दानाचे 1 पट फळ व सत्पात्री दिलेले दान 4पट फळ देते. देशभेदेने सुद्धा असाच फरक पडतो. शेतकरी तोच असला व बियाणे जरी एकाच प्रकारचे असले तरी जमिनीची कमी अधिक कसरदारपणामुळे पीक कमी जास्त निघते. अगदी त्याचप्रमाणे समज हा न्याय सर्वत्र सारखाच आहे. मग काय होते तर विधाता कर्मानुसार फळे देतो.
ती कशी, जसा कुंभार काठी, चक्र वगैरेच्या मदतीने मातीपासून भांडी घडवतो, तसेच हे सर्व ज्याच्या प्रेरणेने चालत असते त्या नारायणाला तू शरण जा. तो विधीचा जन्मदाता आहे, पोषकाचा पोषक आहे, पालनहार आहे, त्रैलोक्यासहित सृष्टीचा रचयिता सर्व काही विष्णू भगवान आहे, सर्वसंहारक, काळचाही संहार करणारा विष्णू भगवान आहे. या महान संकटाने भरलेल्या संसारात जो कोणी मधुसूदनाचे नुसते स्मरणसुद्धा करतं, या हे चरित्र, हे आख्यानसुद्धा ऐकतं, तरी त्याची सर्व संकटे दूर होतात, त्याला सुखाची प्राप्ती होते, ऐश्वर्याची प्राप्ती होते. त्याशिवाय त्या व्यक्तीवर महालक्ष्मी अतिप्रसन्न होते. एवढे सांगून त्या तत्वज्ञानी गुरुने इंद्राला आलिंगन दिले आणि आशीर्वाद देऊन निघून गेला. मग नारायण मुनी पुढे बोलू लागले. त्यानंतर इंद्राने श्रीहरीचे स्मरण कसे केले? सर्व देवांसह गुरुच्या मागोमाग ब्रह्मलोकी जाऊन ब्रह्मदेवाला वंदन करून उभा राहिला. तिथे त्याने सर्व परिस्थिती विधात्याला केली व विधाता हसून बोलला, वत्सा, तू माझा पंतू असून बृहस्पतीचा शिष्य आणि देवांचा राजा आहेस. तुझे आजोबा मातामह दक्ष प्रजापती विष्णू भक्त आहेत. असा तिन्ही शुद्ध परंपरा लाभला. तू एवढा अहंकारी कसा काय बनला की तुला दुर्वासाने एक फूल दिले पारिजातकचं आणि तू फेकून दिला, त्यामुळे तुझ्याहून लक्ष्मी हिरावून गेली. तर आता तुझ्यावर लक्ष्मी कशी प्रसन्न होईल त्याचा उपाय आता ऐक. तू या मंत्राचे, या स्तोत्राचे जप कर, म्हणजे तुझ्यावर महालक्ष्मी लवकर प्रसन्न होईल. मग पतिव्रता माता, जितेंद्रिय, पितामहा, पवित्र असे लाभलेल्या अहंकारी का असावा? पिता जेव्हा देह सोडून जातो तेव्हा मागे केवळ प्रेत उरते. देहामध्ये मन हे इंद्रियाचा राजा, शंकर हा ज्ञान रूपाने असतो, भगवती ही प्रकृती व विष्णूची प्राणप्रिया आहे, बुद्धी रूपाने राहत असते. निद्रा वगैरे विविध ज्या शक्ती देवता असतात त्या प्रकृतीच्या कला आहेत. तर अशा जीव शरीरात भोग भोगतो. मग इंद्रदेवता खूप रडू लागले की माझ्याजवळून लक्ष्मी हिरावून गेली आहे, लक्ष्मी मला सोडून चालली गेली आहे, तर त्यासाठी मी कुठला उपाय करू? तर असा इंद्रदेवता खूप रडू लागला. अहो सर्व देवांनो आणि ब्रह्मदेव म्हणाला, भिवू नको, मी असताना भय बाळगण्याचे कारण नाही. मी तुम्हाला अशी लक्ष्मी देईल की पण मी जे काही सांगणार आहे ते हितकारक आहे, अंतिम सुख देणारे असल्यामुळे अखंड लक्ष्मी देणारे आहे. अगणित विश्वातील याच्यावर प्राणी माझ्या अधीन जरी असले तरी मात्र भक्ताच्या अधीन असतो. माझे भक्त माझ्याचप्रमाणे स्वतंत्र आहेत. ते ज्याच्यावर रागवतील त्यांच्यापासून लक्ष्मी सहित मी निघून जातो. म्हणून गर्व अहंकार कधी करू नये. जो गर्व अहंकार करतो त्याच्याजवळून लक्ष्मी सहित मी निघून जातो. दुर्वासा शंकराचा अंश असून माझा भक्त आहे, तर तू माझ्या भक्ताचा अपमान केला म्हणून तुझ्याजवळून लक्ष्मी चालली गेली, तुझ्या घरी दरिद्रता आली. त्याच्या शापामुळेच तुला सोडून लक्ष्मीसह आणि विष्णू बाहेर निघून गेले आहे. माझे भक्त मी यांची निंदा होते, तेथे महालक्ष्मीचा कोप होतो आणि त्याचा पराभव होतो. माझी भक्ती न करणारा मूर्ख जरी हरिदिन किंवा माझ्या जन्मदिनी भोजन करेल तर लक्ष्मी त्याचे घर सोडून निघून जाते. माझ्या नावाची अगर आपल्याच कन्येची विक्री करतो, अतिथीला विनमुख पाठवतो, त्याच्या घरी सुद्धा लक्ष्मी निघून जाते. म्हणून कोणी अतिथी जर घरी आलेला असेल तर त्याला निर्मुखी कधीच जाऊ नये, नाहीतर निर्मुखी गेल्यावर त्याच्या घरातून लक्ष्मी निघते. आणखी कुणाला सोडून लक्ष्मी जाते ते ऐका. वेश्याचा पती पुत्र, शूद्राच्या घरचे श्राद्धाचा अन्न खाणारा, शूद्राचे अत्यंत विधी करणारा, ब्राह्मण असून शूद्राच्या घरी स्वयंपाक करणारा, बैलांना राबून घेणारा, कपटी, क्रूर, हिंसक, निंदक, शूद्राचे पुरोहित करणारा, अविराच्याचे अन्न खाणारा, नखांनी तृण तोडणारा म्हणजे दातांनी नख तोडणारा, त्याच्याजवळ बी लक्ष्मी राहत नाही. जमिनीवर लिखाण करणारा, जो जमिनीवर पेन लिहितो त्याच्याजवळ बी लक्ष्मी राहत नाही. ब्राह्मणांना विनमुख धाडवणारा, उजाडता जेवण करणारा, दिवसा झोपणारा, दिवसा संभोग करणारा, आचारभ्रष्ट ब्राह्मण, शूद्राकडून दान घेणारा, गुरु दीक्षा न घेणारा, ओल्या पायांनी नग्न होऊन झोपणारा आणि अतिवाचाळ विनाकारण हसत सुटणारा, डोक्याला तेलाचे अभंग करून दुसऱ्याला स्पर्श करणारा, आपल्या शरीरावर वाद्य वाजवणारा, व्रतवैकल्य न करणारा, संध्यावदन न करणारा, घाणेरड्या विष्णूची भक्ती न करणारा, ब्राह्मणाच्या द्वेषी, निंदक, निर्दय अशा सर्वांच्या घरी लक्ष्मी कधी टिकत नसते. आता लक्ष्मी जिथे आनंदाने वास करते ते ऐका. आता कुठे लक्ष्मी न टिकणारी, आता कोणाच्या घरी लक्ष्मी राहते? जिथे श्रीहरीची आराधना होते, जिथे हरीचे कीर्तन चालू असते, जिथे कृष्ण व त्यांचे भक्त यांची स्तुती होत असते, शंखध्वनी, शालिग्रामाची पूजा होते, तुळशीची पूजा होते, भगवंताची
स्तुती होते, ध्यान सेवा होते. जिथे महालक्ष्मी अष्टकम बोलले जाते तिथे लक्ष्मी प्रसन्न होते. शिवपिंडीची पूजा अर्चना जिथे केली जाते त्या घरात महालक्ष्मी अखंड वास करते. ज्याप्रमाणे दुर्गा देवीची आराधना होते 9 दिवस, तर या 9 दिवस देवी भागवताची जिथे पूजा पाठ आराधना श्रवण केली जाते, ब्राह्मणाची सेवा केली जाते, वेद पठण ब्राह्मण भोजन चालते, अशा जागी लक्ष्मी अखंड स्थिर राहते. एवढे बोलून विष्णुपती वळून लक्ष्मीला म्हणाले, अगं तू एका अंशाने क्षीरसागरात जन्म घे. मग तो ब्रह्मदेवाला सांगू लागले की त्याने क्षीरसागर घुसळून लक्ष्मी देवींना द्यावी. नंतर विष्णू महालाच्या अंतर्भागी निघून गेला. सर्व देव देवता क्षीरसागरात किनाऱ्यावर गेले. तेथे त्यांनी कासवाचा आधार देऊन मेरू पर्वताचा घुसळकाम केला. त्याला शेषाची दोरी गुंडाळली. दैत्याचे साह्य घेऊन सागर घुसळून काढला. तेव्हा त्यांनी धन्वंतरी, अमृत, उच्चश्रवा, घोडा, अनेक रत्न, ऐरावती हत्ती, सुदर्शन, लक्ष्मीसहित बऱ्याच गोष्टी बाहेर निघाल्या. क्षीरसागर निवासी महाविष्णूला वनमाला, वैकुंठपतीला कौस्तुभ रत्न दिले आणि मग देवीच्या पूजनेने स्तुतीने ब्रह्मा विष्णू अतिशय संतुष्ट झाले. आपली कृपा दृष्टी वळवली. त्यामुळे दैत्यांनी बळकावलेले राज्य परत मिळवले. अशी ही महालक्ष्मीच्या उत्पत्तीची कथा होती. जो कोणी महालक्ष्मीची उत्पत्तीची कथा फक्त श्रवण पठण करून घेईल तरी सुद्धा त्याच्यावर महालक्ष्मीची अखंड कृपा राहील. तो खूप भाग्यवान आहे. त्यालाच ही महालक्ष्मीची कथा ऐकायला मिळेल. जो कोणी ही कथा ऐकेल मान, प्रतिष्ठा, ऐश्वर्य, सुख, सौभाग्य प्राप्त होईल. महालक्ष्मीची आता पूजा, स्तोत्र आणि मंत्र. जो कोणी महालक्ष्मीची पूजा, स्तोत्र, मंत्र ऐकतो त्याच्याजवळ कधीही, त्यांच्या घरात कधीही दरिद्रता राहत नाही. त्याचे 7 जन्मांपर्यंत त्याच्यावर महालक्ष्मी प्रसन्न राहते असे नारायणाने सांगितले. आता कोणत्या महालक्ष्मीचा जप करावा आणि पूजाविधी करावी की जेणेकरून महालक्ष्मी प्रसन्न होईल, श्रवण मात्रे प्रसन्न होईल असे विष्णू भगवानांनी सांगितले. इंद्राने सर्वप्रथम स्नान केले, धुतवस्त्र नेसले, क्षीरसागरात घट स्थापन केला. मग गणपती, सूर्य, अग्नी, विष्णू, शंकर, दुर्गा 6 जणांची पूजा केली. जो कोणी या 6 जणांची निस्ते स्मरण श्रवण करून घेईल तरी पण त्याचा जन्म उद्धारून जाईल. मग गंध, फुले वगैरे अर्पण केली. नंतर कलशामध्ये परमेश्वर महालक्ष्मीचे आवाहन केले. ब्रह्मदेव पुरोहित मार्गदर्शनाखाली पूजेला आरंभन केले. चंदन चर्चित पारिजातकची फुले घेतली. सर्वात महत्त्वाची फुलांमध्ये फुले म्हणजे पारिजातकची. जो कोणी पारिजातकचं फूल 1 लक्ष्मीला सुद्धा अर्पण केलं तरी 1 गुण सोने चढवल्याप्रमाणे राहतं. आता कोणता स्तोत्र बोलावा लक्ष्मी प्राप्तीसाठी, तर आपण ते स्तोत्र श्रवण करू. तुम्ही श्रवण करा, मी पठण करते. तर सर्वांनी महालक्ष्मी हे स्तोत्र श्रवण करावे की जेणेकरून लक्ष्मीची प्राप्ती होईल. श्री गणेशाय नमो नमः. सहस्रदल पदस्थ कर्णिका वासुनी पराम, शरत पार्वण कोटिदू प्रभामुष्टिकरां परां, स्वतेजसा प्रज्वलंती सुखदुर्शा मनोहरां, प्रप्त कांचन निभशोभा देवी मूर्तिमंती सतम, रत्नभूषं भूषांड्या शोभिता पितवाससां, ईर्षदास्या प्रसन्नास्या सशुस्तिरा योमना, सर्व संपत्प्रदात्री च महालक्ष्मी भजे शुभाम. अशा तऱ्हेने जर नुसतं महालक्ष्मीचे नामस्मरण श्रवण केल्याने सुद्धा महालक्ष्मी लवकर प्रसन्न होते. जो कोणी हे जे मंत्र मी तुम्हाला सांगितला या मंत्रासहित 16 वेळा जर उपचारांनी पूजा केली तर महालक्ष्मी लवकर प्रसन्न होते. मग नंतर प्रशास्तिनी प्रकुष्टानी वराणी विधिवाणीचं अमूल्य रत्नसारमचं निर्मित विश्वकर्वणा आसनस्थ विचित्र महालक्ष्मी गृहतां, शुद्ध गंगोदकमितं सर्वविदितं मिप्सस्तं पापधोवनिरूपमच गृहातां कमलालये पुष्पचंदन दुर्वातिसयुतं जानवी जलं शंखगर्भस्थितं सर्वे गृहतां पद्यवासिनं सुगंधी पुष्पतैलं सुगंधमलिकिलिपं दैवसौंदर्यबीजं गृहातां श्रीहरिप्रिये कार्पजसच कृमीचं वसिन्य देवी गृहतां रत्नसुवर्ण विकाराचं देहभूषा विवर्धनम शोभाया श्रीकरे रत्नभूषम देवी गृहता सर्व सौंदर्य बीज सद्य शोभा करम परम वृक्षनिहासरमचं गंधद्रव्य दिसयुतम श्रीकृष्णकांते धूपाचं पवित्र प्रतिगृहतां सुगंधीयुक्त सुखद चंदन देवी गृहतां जगच्चशु स्वरूप पवित्रतामिरोपहम प्रतिमं सुकरमचं गृहात च सुरेश्वरी नाना परोहरचं नाना रस सामन विनितम अतिस्वादुकरम जैव नैवेद्यम प्रतिगृहतां अन्न बृहस्वरमचं प्राणरक्षण कारकम दुष्टितं पुष्टितं चैव देवेग प्रतिगृहतां शाल्यजज सुपक्यव शर्करा राग सपयुक्तम
स्वयुक्त महालक्ष्मी परमांग्य प्रगृहातां शंकराग पक्वच सुस्वादु सुममनोहरं मया निवितं भक्तां स्वस्तिकं प्रतिगृहतां नानाविधानि रम्यानि पक्वानात्रि फलानि च सुरभिस्तनयुक्त संयुक्त सुस्वादु सुममनोहरं मर्यामुक्तं सुवज्ञ गृहातामच्युतप्रिये सुस्वाद दुरसंयुक्तम इषुवृक्ष समुदुभवम अग्निपवक्व अधिस्वादु गुंडच प्रतिगृहतां यवगोधी मत्स्यसानां चरणरेणु सुमुदुभवम सुपपक्य गुडव्यक्त मुष्टिनानदेवी गृहतां सस्यरचनुर्दभवं पक्वं स्वस्तिकादि स्वमवितं मया निभितं भक्तां नैवेद्यं प्रतिगृहतां शीतवायु प्रदमं चैवदाह च सुखदं परं कमले गुहातां चेदं व्यंजन श्रेत चामरं तांबूलच वरं रम्यं कर्पूरदिवासितं जिह्वा जांग्य छेदकरं तांबूल प्रतिगृहतां पुण्यतीर्थक चैव विशुद्ध शुदिदं सदा गृहतां कृष्णकान्ते त्वम् आचनीयं रत्नासारदी निर्माण पुष्पचंदन चर्चित वस्त्रभूषण भूषाढ्य संतुल्पम देवी गृहतां। अशा प्रकारे सागर संगीत पूजा केल्यानंतर त्या देवराज इंद्राने मूलमंत्राचा जप केला। या मंत्राचा जर जो कोणी 10 लक्ष जप करतो या श्रवण पठन करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्ती होतात। कल्पवृक्षाप्रमाणे तो मंत्र ब्रह्मदेवाकडून त्याला आता प्राप्त झाला। इंद्राकडून लक्ष्मी हिरावून गेली म्हणून या मंत्राचा या स्तोत्राचा जो कोणी पठन श्रवण करतो तरी लक्ष्मी प्रसन्न होते। तो मंत्र असा आहे की प्रथम श्री बीज नंतर माया बीज काम बीज वान बीज उच्चारून कमलवासिनी। या शब्दाचा अर्थ आहे की नारदा वेदोक्त मंत्र आहे, याचा जप जो कोणी करेल त्याला कुबेरासारखे परमेश्वर्यवान धनवान बलवान राजराजेश्वर दक्षावर्णी सप्तदीपवती पृथ्वीपती आणि उद्यानपद केदार हे सम्राट जसे बनले आहे तसे त्याच्यावर महालक्ष्मी सिद्ध मंत्राच्या प्रभावाने इंद्रासमोर जो कोणी हे मंत्र स्तोत्र पठन श्रवण करेल त्याच्याजवळ महालक्ष्मी साक्षात प्रकट होईल। आणि इंद्राला प्रकट झाली। रत्नजडित विमानात ती बसलेली होती। मुखावर किंचित हास्य होते, केतकीप्रमाणे पीत गोर होती, अशी तिची अंगकांती होती। सर्व अंगावर रत्न अलंकार हसून तिच्या समद्वीप पृथ्वी न्हावून निघालेली होती। भक्तांवर कृपा करण्यासाठी ती उत्सुक होती। कोटी चंद्राप्रमाणे लखलखणाऱ्या रत्नाच्या माळाल्याला अशा त्या जगत माऊलीला पाहून इंद्राने रोमांचित होऊन आनंदाश्रू त्याच्यासमोर दाटले, कारण साक्षात देवी महालक्ष्मी त्याच्यासमोर प्रकट झाली। जे स्तोत्र मी गायले त्या स्तोत्र बोलल्याबरोबर महालक्ष्मी प्रकट झाली। जो कोणी हे स्तोत्र फक्त श्रवण पठण करेल तरी सुद्धा त्याची दरिद्रता दूर होऊन महालक्ष्मी प्रसन्न होईल। तर या स्तोत्रामुळे महालक्ष्मी साक्षात प्रकट झाली आणि स्तुती करण्यास मग इंद्रदेवताने परत स्तुती करण्यासाठी आरंभ केला। तर स्तुती कोणत्या मंत्राने केली? महालक्ष्मी अष्टकम। तर आता आपण महालक्ष्मी अष्टकम पठन करूया। नमो कमलवासिनी नारायणी नमो नमः कृष्णप्रियाय सतत महालक्ष्मी नमो नमः पद्यपत्रे शनायच पद्यास्तय नमो नमः पद्यासनाय पद्यने वैष्णवेच नमो नमः सर्वसंपत्रूपिणे सर्वांगरागे नमो नमः हरिभक्तिप्रदाय हर्षदात्रे नमो नमः कृष्णवक्षस्थिताय कृष्णरेशाय नमो नमः चंद्रशोभा स्वरूपाय रत्नपद्येच शोभिने समंतदिष्टातृदैवे महादैवे नमो नमः नमो वृद्धस्वरूपाय वृद्धिदाये नमो नमः वैकुंठ या महालक्ष्मी लक्ष्मी क्षीरसागरे स्वर्गलक्ष्मी रिंद्रगेहे राजलक्ष्मी नुपाले गृहलक्ष्मी गृहानगेहेच गृहदेवता सुरभिसागरे जाता दक्षिणा यज्ञ कामिनी आदिती देव माता त्वं कमलालया स्वाहा त्वच हविर्दनी कव्यदाने स्वदा स्मृता त्व ही विष्णुस्वरूपास सर्वधारा वसुंधरा शुद्धस्तत्वस्वरूपाच नारायण परायण क्रोधहिंसा वर्जिता वरदा शारदा शुभा परमार्थप्रदाच हरिदास्य प्रदा परा या विना सगर जगत्स्वर्व भस्मीभूतमस कारम जीवन मृतम विश्वम शशत्व सर्व या विना सर्वेशाच परा माता सर्व बांधव रूपिणी धर्माकार्थ काम मोक्षना त्वच कारण रूपिणी यथा माता स्तनधाना शिशुना श्रेष्व सदा तथा तव सर्वदा माता सर्वेशा स्वरूपात मातृहीन स्तनंदस्तुच जीवित दैवते त्वया हिनो जनकोपि न जीवते निश्चितं सुप्रसन्न स्वरूपा त्वं मां प्रसन्ना भव बिंके
वैरीग्रस्तच विश्राम देहि मह सनातनी अहम यावता हिना बंधू हिनक्ष भिक्षुक सर्व संपद हिनिश दावते व हरिप्रिय ज्ञानदेहीच धर्मच सर्व सौभाग्यमिप्सितम प्रभाव प्रथाच सर्वाधिकारमेवच जय पराक्रम युद्ध परिश्रममेवच। तर अशी स्तुती इंद्रदेवताने लक्ष्मी मातेसमोर केली। मग नारदा अशी स्तुती करून सर्व देवदेवेश्वर इंद्रांना नतमस्तक होऊन भगवती महालक्ष्मीला वारंवार प्राणिपात केला, नमस्कार केला। सर्वांचे नेत्र भरून आले। देवाच्या या वतीने ब्रह्मदेव, कैलासपती, शेषनाग, धर्मराज आणि विष्णू यांनीही देवीची विनवाणी केली। तेव्हा भगवती महालक्ष्मी संतुष्ट झाली। तिने सर्व देवांना इच्छित वर दिला। केशवाला एक उत्कृष्ट अशी पुष्पमाला दिली। त्यानंतर सर्व देव आपापल्या स्थानी परतले। महालक्ष्मी क्षीरसागरात विष्णूपाशी गेली, ब्रह्मदेव सत्यलोकात गेले, शंकर भगवानकडे गेले। असे स्तोत्र फार पवित्र आहे। जो कोणी 3 वेळेस संध्यासमयी जर पाठ करेल तर त्याला कुबेरासारखे राजराजेश्वर बनेल। 5 लाख वेळा जप केल्यावर हे स्तोत्र सिद्ध होते। तसेच अखंडपणे 1 महिनाभर याचा पाठ केला तर तो महासुखी असा राजश्रेष्ठ होतो। यात मुळीच शंका नाही आहे। तर असे हे महालक्ष्मीचे स्तोत्र होते। तर आता आपण महालक्ष्मी अष्टकम ऐकूया। इंद्रदेवताने मग महालक्ष्मी अष्टकम म्हणायला सुरुवात केली। महालक्ष्मी साक्षात प्रकट झाली त्यावेळी स्तुती मंत्र स्तोत्र म्हणायला सुरुवात केली। नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। नमस्तुते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते। सर्वेज्ञ सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते। सिद्धिबुद्धी प्रते देवी भुक्तिमुक्ति प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते। आद्यरहिते देवी आद्यशक्ति महेश्वरी योगिजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते। स्थूल सूक्ष्मे मोहोरुद्रे महाशक्ति महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। पद्यासनस्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्मातन महालक्ष्मी नमोस्तुते। श्वेतांबधरे देवी नाना अलंकार भूषिते जगस्थिते जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते। महालक्ष्मी अष्टकं स्तोत्रं पठेत भक्तिमानर सर्वसिद्धिं वाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा। एककाल पठे नित्यं महापाप विनाशनं द्विकालये पठे नित्यं धनधान्य समर्पिणं त्रिकालये पठे नित्यं महाशत्रु विनाशनं। महालक्ष्मी भवं नित्यं प्रसन्नां वरदां शुभां। इत इंद्राधिकृत श्री महालक्ष्मी अष्टकम संपूर्णम। तर मित्रांनो अशी इंद्रदेवताने महालक्ष्मी समोर महालक्ष्मी अष्टकम पठन केले। तर जो कोणी आपल्या घरात सकाळ संध्याकाळ या तिन्ही काल महालक्ष्मी अष्टकम पठन करेल त्याच्या घरात धनधान्य भरपूर प्रमाणात धनसंपदा राहील। आणि पौर्णिमेच्या दिवशी या काही शुभ तिथीवर 11 वेळेस 16 वेळेस जो कोणी महालक्ष्मी अष्टकम श्री सूक्त विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र नवार्ण मंत्र स्वामी समर्थाची माळ अशी उच्च कोटीची जो कोणी सेवा करेल त्याच्यावर महालक्ष्मी भरभरून आशीर्वाद राहील। तर असा या मंत्राचा जप करावा आणि ओम श्रीम नमः हा मंत्र सर्व मंत्रांमध्ये महालक्ष्मीचा मंत्र राज आहे। ओम श्रीयै नमः हा मंत्र सुद्धा सर्वात श्रेष्ठ आहे। ओम श्रीम महालक्ष्मीयै नमः हा मंत्र सुद्धा सर्वात चांगला मंत्र आहे। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय महम प्रसिद्ध 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 स्वाहा कमलगट्ट्याच्या माळाने 108 वेळा जो कोणी या मंत्राचा पठन करतो त्याच्यावर सुद्धा महालक्ष्मी सर्वात लवकर प्रसन्न होते। तर संपूर्ण 1 घंट्याचा व्हिडिओ हा महालक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी
आख्यान देवी भागवत पुराणाचं आहे. तर सर्वांनी या आख्यानाचे श्रवण पठण मंत्राचे पठण करावे, म्हणजे आपल्या घरातील दरिद्रता संपूर्ण दूर होईल आणि आपल्या मुलाबाळांची तरक्की होईल, मुलांची यश कीर्ती वाढेल, धनधान्यामध्ये वृद्धी होईल, 7 जन्माचे दुःख दारिद्र्य तर दूरच होतील, पण 7 पिढ्यांचा उद्धार सुद्धा होऊन जाईल आणि आपल्या घरावर महालक्ष्मीचा सर्वात मोठा आशीर्वाद राहील. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. शालिनी भक्तिसागर कथा ते पण माझं चॅनल आहे, त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा. तर परत अजून एक व्हिडिओ जो येईल देवी भागवत पुराणाचा, तर परत त्याच्यात महालक्ष्मी अष्टकम 108 वेळा महालक्ष्मीचे नावं, श्रीसूक्त, लक्ष्मी सहस्रनाम, विष्णू सहस्रनाम, संपूर्ण या लक्ष्मी पंचमीच्या सेवा त्यासुद्धा येऊन जातील. फक्त तुम्ही देवाला सांगा की मला खूप समय मिळेल, खूप टाईम भेटे मला घराचे कामं करून. मी बी जॉईंट फॅमिलीला असल्यामुळे जसे घराचे संपूर्ण कामं राहतात, ज्योत लावणी, दिवा लावणं, मला बी संपूर्ण देवीची सेवा, घरात ज्योत लावलेली आहे तर देवीची सेवा आरती सकाळ संध्याकाळ करावं लागते. माझे बी नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास आहेत आणि देवीचं पुराण तर वाचतच आहे, पण देवी माता मला शक्ती पण देत आहे. तर अजून मला खूप टाईम भेटो, रात्रीचे 1 वाजून जातात, सकाळी परत लवकर उठायचं, जॉईंट फॅमिलीमुळे घरातली संपूर्ण कामं करून व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचायची. तर देवाला हेच सांगा की खूप टाईम भेटो या दीदींना आणि आमच्यापर्यंत व्हिडिओ येवो आणि माझ्या मुलीचा गव्हर्मेंटमध्ये MDSसाठी 1 नंबरनेच रँक लागो आणि गव्हर्मेंट कॉलेज भेटो, हीच माझी खूप इच्छा आहे. तर ही प्रेयर माझ्यासाठी तुम्ही करा, कारण जो कोणी दुसऱ्यांसाठी प्रेयर करतो तर आपल्याला लवकर फलीभूत होते. तर त्यामुळे माझ्या मुलीचा नंबर MDS डॉक्टरसाठी गव्हर्मेंट कॉलेजेस भेटो आणि 1 नंबरने पास हो, हीच माझी इच्छा आहे. तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा, माझी इच्छा पूर्ण होईल अशी माता राणीची आशीर्वाद राहो तुमच्यावर, माझ्यावर आणि महालक्ष्मी आपल्या सर्वांवर प्रसन्न राहो. आपल्या मुलाबाळांना जे आपल्याला खुशिया भेटल्या नाही, मिळालेल्या नाही, ते आपल्या मुलाबाळांना भेटो अशी मी प्रार्थना करते. आपल्या मुलांसाठी आपण प्रार्थना करायची की जे आम्हाला मिळालेलं नाही ते आमच्या मुलांना खूप उच्च सुख मिळो, खूप आसमानचे तारे बुलंद राहावो आणि ते वरती प्रगतीसाठी झेप घेत राहावं, उडान घेत राहावं अशी महालक्ष्मीला माता राणीला प्रार्थना करा आपल्या मुलांसाठी. तर मित्रांनो, लाईक, सबस्क्राईब, शेअर